एक चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 धावा. प्रत्येक बॉलवर आपण क्षेत्ररक्षण उलटफेर करताना पाहतोय. कॅप्टन यष्टनच्या मागणं केतन सुतारला आपण पाहतोय. टीमची कमान हातामध्ये घेतले केतनने. केतनचा आवाज तो बाजूने घुमतोय मैदानाच्या आतमध्ये. तसा केतन जास्त बोलत नाही, परंतु आज त्याचा आवाज ऐकायला मिळतोय. प्रवीण पुन्हा एकदा उडतो स्टाम्स. फटका सुरू आहे काय? चेंडू निघून झालाय. गॅप आहे तिथे. क्षेत्ररक्षक पोहोचले 5 चेंडूवर. आज भुवनेशचं काम देखील अप्रतिम राहिलंय. भुवनेशसाठी नक्कीच कौतुक करेन मी, कारण आतापर्यंत भुवनेशने बहुतांश धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. दरम्यान झेलची संधी. रितेश पाटील चेंडू खाली. चूक होणार नाही. पहिला मोठा धक्का वाडेकर संघाला. चार चेंडू 9 धावा. एक मोठी विकेट देखील गेली आहे दर्शनच्या रूपानं. घातक फलंदाज होता दर्शन. यावेळी फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु अप्रतिम चेंडू फेकला गेला प्रवीण सुतारच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि 10 धावा फलकावर. अंतिम चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी या षटकातील. आपण सातत्याने पाहत असतो मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये केतन सुतारला, परंतु गेली काही टुर्नामेंट प्रवीण सुतारच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. सांगितलं त्याला की आता पॉवर प्ले मध्ये तुला गोलंदाजी करायची. लाऊड अपील. पंचांनी अपील स्वीकारली. विकेट. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये, कारण क्षेत्ररक्षण सजून झालंय. चला धीरज फास्ट या.
मयूर फास्ट आहे थोडस. पहिला चेंडू केतन सुतार सांगोडे एक्सप्रेस. पहिला चेंडू लाऊड अपील. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. तर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी सांगितलं घारीची तीक्ष्ण नजर ठेवून दोन्ही पंच तैनात आहेत मैदानाच्या आतमध्ये. मुख्य पंचाच्या भूमिकेत हेमंत पाटील, स्क्वेअरलेग पंच संदीप पाटील सर. एक चेंडू एक धाव दुसऱ्या षटकातील आणि 11 धाबा इथे लागल्या गेल्यात, झलकावल्या गेल्यात स्कोर कार्डवर. आज जर विचार केला तर बॅटिंग करणारा टीमचा खेळ दुपारच्या 17 पर्यंत चांगला राहिला होता. परंतु गेले काही 2-3 सामने गोलंदाजीमध्ये चांगले सामने रंगताना आपण पाहिले. त्यावेळी देखील चांगला चेंडू धावाची शक्यता तिथे देखील होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा केतान. यावेळी मात्र बॅट फेकली चेंडूवर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला जाईल का आणि झेल कॅरी करता आला नाही. खराब क्षेत्ररक्षक निशांत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सद सोपा झेल होता. झेल घेण्याची गरज होती खऱ्या अर्थाने. खूप मोठा धक्का लागला असता इथे वाडेकर संघाला. तीन चेंडू धावसंख्या 14 या आकड्यावर. या स्टॅलचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय. केतन सुतारचा क्लास सांगोड एक्सप्रेस. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. पण लक्षात घ्या वाडेकर संघ, आपण फलंदाज रेडी ठेवा. आपल्यासाठी एवढा टाइम दिला जाणार नाही. थोडस सहकार्य करा. पास केलायचा आहे. फलंदाज रेडी ठेवा. फलंदाज जसा आउट. हॅलो बॅटर आतमध्ये आहे. फटका सुरेखा इनफिल्डला बीट करून चेंडू निघून चाललाय. मिडऑफला क्षेत्ररक्षक होता. हवेली या स्टँडचा वेध. आणखी एक मोठी विकेट. त्या बाद केतन.
डेप्थ आहे बॅटिंग मध्ये सांगोडे संघाच्या मागच्या सामना. यावेळी झेलची संधी. 3 क्षेत्ररक्षक होते परंतु झेल टिपता आला नाही तिथे. केतन सुतार देखील थोडे झालेत. लूज क्रिकेट खेळू नका, नक्कीच त्याने संदेश दिला. 2 चेंडू धावसंख्या 20. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खाली राहतो चेंडू. फलंदाज बीट झाला. दोन्ही बंधुराजांची जोडी आहे, धीरज आणि मयूर. सांगोटे संघामध्ये देखील बंधुराजांच्या जोडी आहेत. निशांत पाटील, प्रशांत पाटील असतील, मयूर आणि प्रवीण. यावेळी मात्र टर्न केलाय. झेलची संधी परंतु तिथे झेल टिपता आला नाही. विवेक भोईर होते मागे. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. 2 धावा पळून काढल्या गेल्या, 3 धावा काढल्या. चार चेंडू आणि 23 धावा धावल काबर. 4 चेंडू 23. चार चेंडू 23 धावा. स्ट्रायकिंग एंडवर मयूर आहे. स्ट्रायकिंग एंडवर मयूर टू मयूर. वाईट चेंडू. 4 चेंडू 24 धावा. थोडासा निराश आहे स्वतःच्या गोलंदाजीवर मयूर. मयूरने मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु वाईड्स 2 फेकलेत. एक सिंगल, एक डबल आणि एक तिहेरी धाव देखील आली आहे. एक निर्धाव चेंडू देखील आहे. हा चेंडू स्लॉट मध्ये आहे, जाईल का पार्किंग प्लॉट मध्ये. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम झेल टिपलाय तिथे. बंधुराजा होता तिथे मयूर, आणि मागच्या मॅच मध्ये देखील प्रवीणने झेल टिपला. या मॅच मध्ये देखील की दादा हम हे यहाँ पर. जबरदस्त झेल. मित्रांनो, षटकारावर कुठेतरी मोहर लागली होती, परंतु तिथे लपकला चेंडूवर फ्लाइंग प्रवीण सुतार. सचिन पाटील यांच्याकडनं झेलसाठी 100 रुपये आलेत प्रवीणसाठी. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, तिथे किती धावा मिळतील शेवटच्या चेंडूवर, पंच लगेच सांगा. 1 धाव आहे. तर 1 धाव आणि एका धाबेने धावफलक आता 25. 26 धावांची गरज आहे आज सामना जिंकण्यासाठी आईगाव देवी इलेव्हन सांगोडे संघासाठी. आणि जयराम शंभू सुतार यांच्याकडनं देखील प्रवीणसाठी त्या झेलसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज झालेला आहे. डीजे प्लीज.
वा चला केतन लगेच फलंदाज पाठवलेत स्वतः कॅप्टन केतन सुतार आणि रितेश पाटील. रितेश पाटील बॅटिंग मध्ये एक दमदार फलंदाज आहे. या संघाचा जर विचार केला तर रितेश पाटीलला बॅटिंग मध्ये हेरलं जातं. जर बॅटिंग मध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज सांगोडे संघामध्ये कोणता असेल तर रितेश पाटील आहे. 25 धावा झाल्या, 26 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आई गावदेवी सांगोडे संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल पूर्णपणे. आता सांगोडेकरांचा विश्वास या दोन फलंदाजांवर आहे आणि किती काय झालं तरी सांगोडेकरांना माहिती आहे जोपर्यंत केतन सुतार आणि रितेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपल्या आशा पल्लवीत असतील. परंतु वाडेकर संघ या संघाला मित्रांनो फिरकीचं माहेरघर म्हटलं जातं आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने त्याने जिंकून दिलेत आपल्या संघांना आणि तशा गोलंदाजीची अपेक्षा आता पाठीराखे करत असतील. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. बोथ ऑफ टीम शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. खूप सारे शुभेच्छा आयोजकांच्या माध्यमातून वैयक्तिक आमच्या माध्यमातून दोन्ही संघांना. कोणी जिंकलं कोणी हारलं तरी विजय क्रिकेटचा असतो आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये. पहिलाच बॉलवर क्या बात आहे. आजच्या दिवसातील बेस्ट कव्हर ड्राईव्ह रितेश पाटीलच्या बॅट मधला चौकार. थँक्यू. तर सर्व प्रेक्षकांसाठी आयवा झेलसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून. यावेळी घेता येईल का झेल कारण चेंडू मध्ये नाही तालमेल. चेंडू चालला सीमाबार. रितेश पाटीलच्या बॅट मध्ये षटकार. दोन चेंडू 10 धावा या मॅच मध्ये रंगात. रितेश पाटीलची बॅट बोलतीये. टेप आउट फुटवर्कचा वापर. हो 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 व्हॉट अ कॅच. तर लक्षात घ्या दोन्ही संघांसाठी सूचना आहे. सेमीफायनलची फाईट ही पहिल्या दिवसातील विजयी संघ आणि या तिसऱ्या दिवसातील विजयी संघ म्हणजे गुरुवार आणि शनिवार या दोन टीम्स मध्ये होईल. आणि त्याबरोबर अंतिम चेंडू पहिल्या षटकातील समोरच्या दिशेनं लाजवाब स्ट्रोक साइड स्क्रीनला धमाका देतो. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. थँक्यू. आता बॅट आता बोलतीये. आता केतन टॉप फॉर्म मध्ये आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू फेकला मयूरने. अंतिम चेंडूवर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिले षटक समाप्त आणि 17 धावा दाफल काबर. फर्स्ट ओव्हर 17 धावांची राहिली. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये माइंड गेम खेचला. रितेश पाटीलच्या सोबतीनं केतन सुतारने आक्रमण चढवलं
डकआउट मधनं सेट होऊन आले होते. त्यांना माहित होतं की मॅन्डेटरी पॉवर प्ले टार्गेट जर झाला 17 धाबा आल्या इथून मात्र हा पल्ला आता माझा सोपा असेल, कारण 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे धाबांची. तर मान इथे चांगली इनिंग खेळतोय मिलिंद सुतार. हे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. हाय व्होल्टेज सामना आहे. स्ट्राईक रोटेट करणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण समोर बॅट्समन आपल्या टॉप फॉर्म मध्ये आहे, टॉप गेअर मध्ये बॅटिंग होते. तर दुसऱ्या फलंदाजांनी त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. हे काम आज मिलिंद सुतारने केलंय. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आम्ही. यावेळी हा फटका देखील सुरेख आहे. आज केतन थांबणार नाही मित्रांनो. केतनची बॅट आज तापली आहे. केतनच्या बॅट मध्ये येतोय षटकार. अंगोडेकर सज्ज आहात का? प्रेक्षक वर्ग आता जमा झाले असतील. 2 धाबांची गरज. इथे मात्र चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. भन्नाट वेगाने फेकला चेंडू. इथून मात्र सर्व जे लहान थोर असतील ते आता मात्र बाउंड्री लाईनवर घोळका घातला असेल, कारण 2 धाबांची गरज आहे. त्यांना देखील आता जाणवायला लागले की सांगोडी संघ आता सेमी फायनल मध्ये पोहोचण्याच्या तयारीत आहे की काय. चांगली फाईट देतो वाडेकर संघ. कौतुक करावं लागेल. आणि पहा मित्रांनो, बॅट पायाला घर्षण झाली होती गोलंदाजाची, आणि गोलंदाजाने जशी बॅट पायाला घर्षण झाली त्यानंतर मात्र बॅटला वंदन केलं. तिथे माफी मागली असेल बॅटची लगेचच तिथे. हे क्रिकेट आहे, हे ग्रामीण क्रिकेट आहे. फटका सुरेख आहे. तिथे एक धाव तर मिळाली आहे. फिनिशिंग टच मिलिंद सुतारच्या बॅट मधनं येईल का? एका धाब्याची गरज आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. अजून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका धाब्याची गरज. हा चेंडू निवडतील का? डिफेन्स केलाय. सांगोडे संघ सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये दाखल झालाय. खूप खूप अभिनंदन. डीजे